उद्या दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे, पण उद्या रविवार शाळेला सुट्टी असल्यामुळे आपण क्रांती दिन आज आपल्या प्रशालेत साजरा करीत आहोत. करेंगे या मरेंगे या घोषणेनं संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला प्रज्वलित करणाऱ्या 1942च्या भारत छोडो आंदोलनाचा आज स्मृती दिन आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय मुख्याध्यापक दाभाडे सर, उपमुख्याध्यापक बडगुजर सर, सर्व अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमासाठी मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि प्रशालेचे मुख्याध्यापक व इतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्या निमित्तानं सर्व क्रांतिकारकांना आपण अभिवादन करूया. मान्यवरांना विनंती, त्यांनी प्रतिमा पूजन करावं. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करून आजच्या 9 ऑगस्ट क्रांती दिन कार्यक्रमास आपण प्रारंभ करत आहोत. क्रांती दिन हा केवळ इतिहासातील एक दिवस नसून देशासाठी त्याग, एकता आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारा दिवस आहे. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचं स्मरण ठेवून देशाच्या प्रगतीसाठी आपण ही जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प करूया. ज्यांच्या त्यागातून स्वातंत्र्याची पहाट उगवली, ज्यांच्या बलिदानातून देशाच्या स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली, अशा क्रांतीवीरांना आज आपण विनम्र अभिवादन करीत आहोत. क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या थोर क्रांतिकारकांच्या पवित्र स्मृतींना नमन करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन घेत आहोत. क्रांतिकारकांचे विचार, त्यांचा त्याग आणि शौर्याला अभिवादन करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीरांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होतंय. ही केवळ प्रतिमेची पूजा नाही, तर त्यांच्या त्यागाच्या स्मृतींना केलेला मानाचा मुजरा आहे. ज्यांनी स्वातंत्र्याचा ध्यास घेतला, संकटांना न घाबरता संघर्ष केला आणि देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या क्रांतिवीरांना शतशः नमन. क्रांतिवीरांचे विचार आपल्या मनात सदैव प्रेरणेची ज्योत तेवत ठेवत हीच आजच्या दिवशी मनपूर्वक प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीनं. त्यांच्या त्यागाची गाथा आपल्या पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहो, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. चला, या महान क्रांतिवीरांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या देशभक्तीचा आणि त्यागाचा आदर्श आपल्या जीवनात जपण्याचा संकल्प आपण करूया. प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न झालं. यानंतर संस्था माता सुशीला देवी साळुंके महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव चे बीएड प्रशिक्षणार्थी आपल्या शाळेत या निमित्तानं प्रशिक्षणासाठी हजर आहेत. त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. मुलांनो, क्रांती दिन आपण साजरा करतोय आणि या कार्यक्रमासाठी आज आपल्याला प्रमुख वक्त्या म्हणून लाभल्या आहेत आपल्या माध्यमिक विभागातील MS पाटील मॅडम. तर सर्वप्रथम मी प्रशालेचे मुख्याध्यापक दाभाडे सरांना विनंती करतो, त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या MS पाटील मॅडम यांचं बुके देऊन स्वागत करावं. क्रांती दिनाच्या निमित्तानं 2 मनोगत आज होणार आहेत. त्यापैकी पहिलं मनोगत म्हणजे बीएड प्रशिक्षणार्थी निवेदिता प्रकाश बंगाल. मी त्यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ओके बस 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 बस.
ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित संस्था माता सुशीलादेवी साळुंके महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव यांच्या सहयोगाने आंतरवासिता टप्पा क्रमांक 2 मध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस आज आपण 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या हृदयात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा दिवस आहे. 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी इंग्रजांना ठाम शब्दात सांगितले चले जाओ आणि भारतीय जनतेला करेंगे या मरेंगे असा अमर संदेश दिला. या एका घोषणेने संपूर्ण देश जागा झाला. हजारो तरुण, महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक स्वातंत्र्य लढ्यात उतरले. अनेकांनी हसत हसत फाशी स्वीकारली तर अनेकांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज आपण मोकळा श्वास घेतो, तिरंग्याला अभिमानाने सलाम करतो, शिक्षण घेतो आणि स्वातंत्र्याचा आनंद उपभोगतो. कारण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. आज देशाला ज्ञान, प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि देशप्रेमाने राष्ट्र घडवणाऱ्या तरुणांची गरज आहे. आपण चांगले नागरिक बनू, संविधानाचा आदर करू, स्वच्छता राखू आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपले योगदान देऊ. हाच आजच्या क्रांती दिनाचा खरा संदेश आहे. चला स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे स्मरण करत देश सेवेची शपथ घेऊया. देश प्रथम, देशाचा मान सर्वोच्च आणि देश सेवा हेच आपले जीवन धर्म. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. खूप सुंदर मनोगत. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या एम.एस. पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सुप्रभात. गुड मॉर्निंग म्हणता का नाही, तसं म्हणा सुप्रभात. सकाळी सकाळी लवकर आवरून तुम्ही इथं ग्राउंडवर शाळेसाठी आलात. तुमच्या सर्वांचं स्वागत. बघा, आदरणीय व्यासपीठावरील प्रशालेचे मुख्याध्यापक दापाडे सर, उपमुख्याध्यापक बडगुजर सर, पर्यवेक्षिका तारायकर मॅडम, साबळे सर, जाधव सर, बीएडच्या प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापिका त्या आणि ह्या प्राथमिक माध्यमिक विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख शिसाळ सर, माळी सर. आज 9 ऑगस्ट आहे. सुरुवातीला ज्यांनी स्वतःच्या रक्ताने स्वातंत्र्याची पहाट उजाडली त्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना आपण कोटी कोटी प्रणाम करूया. आज उद्या 9 ऑगस्ट असल्यामुळं सरांनी सांगितल्याप्रमाणे आज 9 ऑगस्ट आपण साजरा करतोय. पण 9 ऑगस्टची जी क्रांती झाली ती याच दिवशी म्हणजे आज 8 ऑगस्टला सुरू झाली. बघा, आज महत्वाच्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. क्रांती दिन किंवा भारत छोडो आंदोलन दिन जो सुवर्ण अक्षराने नोंदवला गेला त्याचं स्मरण करण्यासाठी आज आपण एकत्र जमलो. भारत भूमी स्वतंत्र करण्या तळहाती घेऊन प्राण बलिदानाचे कपन बांधुनी लढले क्रांतीवीर महान, लढले क्रांतीवीर महान. विद्यार्थी मित्रांनो, आज 9 ऑगस्ट. आज 9 ऑगस्ट असं म्हणूनच मी सांगणार आहे तुम्हाला. बघा, भारताच्या इतिहासातील एक क्रांती दिन आणि ओळखला जाणारा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट 1942. क्रांती म्हणजे बदल जो दीर्घकाळ टिकणारा असतो. म्हणून इतिहासातील भारतीय इतिहासातील 1942 ही क्रांती खूप मोठी होती आणि त्याचा बदल पण खूप महत्वाचा होता. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला बाजूला करण्यासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे लोक झटले, ज्या लोकांनी प्राणांची आहुती दिली तो दिवस म्हणजे 9 ऑगस्ट 1942.
तसं बघायला गेलं तर आपल्या भारतातील ब्रिटिशांचा कालावधी 1818 ते 1947 असा मानला जातो. ब्रिटिशांनी व्यापाराच्या हेतून आलेल्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं. राज्य करत असताना त्यांची दडपशाही, त्यांची अन्यायी कायदे, त्यांची जवळजवळ 150 वर्ष त्यांनी राज्य केलं. त्यांची दडपशाही, जुलमी राजवट, अन्यायी कायदे याच्यातूनच भारतीय लोकांना या ठिकाणी आपलं यांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झालं पाहिजे, स्वतंत्र झालं पाहिजे ही भावना मनामध्ये त्यांच्या निर्माण झाली. आपण जर हळूहळू त्यांना विरोध केला तर आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकतं आणि याच्यातूनच प्रत्येक गोष्टीतून विरोध व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला मात्र सैनिकांच्या असंतोषातून 1857चा मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला. या उठाव सैनिकांच्या असंतोषातून होता, पण संपूर्ण भारतभर पसरला नव्हता. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावोगावी पोहोचला नव्हता. त्यामुळे हा उठाव यशस्वी झाला नाही. परंतु आपले भारतीय लोक काही डगमगले नाही. त्याच्यापासून लहान मोठ्या चळवळी होतच राहिल्या. जवळजवळ 1920 पर्यंत ह्या चळवळी होत राहिल्या आणि ब्रिटिशांच्या दडपशाहीला विरोध होत राहिला. 1920 मध्ये त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचा वगैरे समावेश होता, ज्यांचं नाव आपण आदराने घेतो. 1920 ला मात्र लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर स्वातंत्र्याची सर्व सूत्र महात्मा गांधींच्या हातात आली आणि त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नवे पर्व या ठिकाणी सुरू केले. महात्मा गांधी यांचे नेतृत्व अतिशय सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने चालू होते. त्यांना कोणत्याही प्रकारची हिंसा नको होती. मोर्चा करणे, आंदोलन करणे, स्वातंत्र्यानं शांततेनं विरोध करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वभावाप्रमाणे चालू. त्यामध्ये त्यांनी बारडोली, मिठाचा सत्याग्रह, सविनय कायदेभंग चळवळ या यशस्वी केल्या. नंतर ब्रिटिश सत्तेला भरपूर 1920 पासून 1942 पर्यंत भरपूर त्यांनी चळवळ केल्या. पण ब्रिटिश सत्तेला शह द्यायचा असेल, ब्रिटिश सत्तेला हादरा बसवायचा असेल तर अशा लहान मोठ्या चळवळींपेक्षा एक असा मोठा उठाव झाला पाहिजे ज्यामध्ये संपूर्ण भारतातल्या तळागाळातले अगदी गावोगावी पोहोचणाऱ्या व्यक्ती, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजेत. हाच उद्देश लक्षात ठेवून त्यांनी राष्ट्रीय सभेची स्थापना केली आणि काँग्रेस कमिटी ही निर्माण केली. मग महात्मा गांधीजींनी मात्र 1942 ला हा लढा द्यायचं त्यांनी ठरवलं आणि अखेरचा लढा ज्याच्यामध्ये सर्व समावेशक, सर्व तळागाळातील लोक समाविष्ट झाली पाहिजेत हा त्यांचा उद्देश होता. म्हणून त्यासाठी त्यांनी बघा 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे ऐतिहासिक अधिवेशन भरवले. या अधिवेशनामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळी लोक याच्यामध्ये समाविष्ट होती. अगदी हजारोनं लाखोनं याच्यामध्ये समाविष्ट होती. तुमच्या आमच्यासारखे सगळे लहान मुलं, मोठी माणसं सर्वांनी अगदी लाखोंच्या संख्येने सहभाग घेतलेला होता. आणि त्या गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधीजींनी लोकांना असा संदेश दिला की तुमच्यापैकी प्रत्येकानं या क्षणापासून स्वतःला स्वतंत्र समजावे. म्हणजे इंग्रज सरकारचं आपल्यावर राज्य आहे हे आपण विसरून जायचं आणि आपण स्वतंत्र आहोत आणि भारत हे आपलं राष्ट्र आहे हेच या ठिकाणी लक्षात ठेवायचं. गुलाम ज्या क्षणाला स्वतःला स्वतंत्र समजतो त्या क्षणालाच त्यांची सर्व बंधने गळून पडतात आणि स्वातंत्र्य मिळतेच मिळते असा संदेश त्यांनी दिला. त्या 8 ऑगस्ट 1942 ह्याच्यामध्ये चले जावचा ठराव त्याच्या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेतला. ब्रिटिशांनो चालते व्हा, चले जाओ, छोडो भारत, करेंगे या मरेंगे असे सुंदर मंत्र आणि घोषवाक्य लोकांना त्यांनी दिली. मग याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसंख्या उपस्थित होती की ब्रिटिश सरकारला हे बघून किंवा हे ऐकून असं झालं की आता आपली काही खैर नाही. त्यामुळे त्यांनी तो त्यांच्या पद्धतीप्रमाणे तो उठाव दडपून टाकण्यासाठी या ठिकाणी भरपूर लाठीचार्ज केला, गोळीबार केला, लोकांना अटक सत्र सुरू केली. 8 ऑगस्ट दिवशी जे हे अधिवेशन झाले तिथल्या नेत्यांना म्हणा किंवा तिथल्या लोकांना म्हणा त्यांनी 8 ऑगस्टच्या रात्री किंवा 9 ऑगस्टच्या पहाटे लवकर मध्यरात्रीनंतर ह्या लोकांना अटक केली. मग त्याच्यामध्ये महात्मा गांधीजी, पंडित नेहरू,
सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद अशा अनेक नेत्यांना सरकारनं अटक केली. मग असं वाटलं की मेन नेत्यांना अटक केली तर आपण स्वातंत्र्य लढा थांबू, पण तसं झालं नाही. त्यांची जागा 9 ऑगस्ट 1942 रोजी अजय प्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली यासारखे नेते सत्तेवर आले आणि संतप्त जनतेने इंग्रजांना चले जाव असं आणि आंदोलन, प्रभात फेऱ्या, संबंध बंद, मोर्चा ह्या संपूर्ण भारतभर त्या दिवशी चालूच राहिल्या. लक्षात घ्या. 9 ऑगस्ट याच्यामध्ये बघा, 9 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सौदामिनी अरुणा असफ अली या ठिकाणी ब्रिटिशांच्या जुलमाला न घाबरता त्यांनी लाखोंच्या उपस्थितीत गवालिया टँक मैदानावर आपला तिरंगा पण फडकवला. आणि गवालिया टँक मैदान पोलिसांनी मग असं तिरंगा प्रत्येक ठिकाणी फडकत गेल्यामुळे पोलिसांना त्यांनी लाठीचार्ज केला, गोळीबार केला. त्याच्यामध्ये हजारो लाखो लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले, पण तरीही हा उठाव अजिबात थांबला नाही. वंदे मातरमच्या घोषणा थांबल्या नाहीत. लक्षात घ्या. ब्रिटिश सरकारनं जिथं जिथं काय पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस असेल किंवा रेल्वे असतील, रेल्वे वाहतूक असेल, या ठिकाणी लोकांनी बंद पाडल्या, त्याच्यावर हल्ले केले आणि प्रत्येक गावागावातून हा उठाव झाला. एवढा जबरदस्त हा उठाव 9 ऑगस्ट 1942 रोजी हा एवढा जनक्षोभ उसळला की मोठ्या प्रमाणावर हा उठाव सफल झाला आणि इंग्रज सत्तेला जबरदस्त हादरा या ठिकाणी बसला. आता ह्या उठावामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळी लोक सहभागी होते आणि कित्येक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले. म्हणून या मैदानाला आझाद मैदान, क्रांती मैदान म्हणून पण ओळखली जाते. पण याच मैदानाच्या सुरुवातीपासून स्वातंत्र्याची पहाट या जन आंदोलनामुळेच उगवली हे आपल्याला विसरता कामा नये. सर्व भारतीयांच्या लोकांच्या मध्ये एवढा असंतोष होता. लक्षात घ्या की तुमच्यासारखी लहान मुलं पण त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होती. त्याच्यामध्ये उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकणारा इयत्ता 10वीत शिकणारा विद्यार्थी होता नारायण दाभाडे. या शाळकरी मुलाने काँग्रेस भवन येथे झालेल्या उठावामध्ये त्यांनी काय केलं तर आंदोलनात सहभाग घेतला आणि पोलिसांच्या कुठल्याही गोष्टीला न घाबरता त्यानं जो इंग्रज सरकारचा युनियन जॅक होता तो खाली उतरवला आणि आपल्या भारताचा तिरंगा त्या ठिकाणी फडकवला. वंदे मातरमचा जयघोष केला. पण त्याचं दुर्दैव तिथं जो लाठी हल्ला, गोळीबार झाला त्यातल्या 3 गोळ्या त्याला लागल्या आणि तो तिथं विद्यार्थी शहीद झाला. आणि त्याची स्मृती आजही आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देते. म्हणजे आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना आपल्या मनामध्ये जागृत होते. अशी ही 1942 ची क्रांती सुरुवात संपूर्ण भारतभर झाल्यामुळं कोणीही थांबलं नाही. बघा, ऐक्यानं, एकीनं सर्व गावात हा उठाव झाल्यामुळं इंग्रजांच्या संपूर्ण जुलूमशाही, दडपशाहीबद्दल लोकांच्या मनात असंतोषाची लाट असल्यामुळं भरपूर मोठ्या प्रमाणात हा उठाव झाला आणि क्रांती झाली, एक बदल झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र सुद्धा पाठीमागं नव्हता. लक्षात घ्या. जवळजवळ बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र याच्यामध्ये प्रति सरकार स्थापन करण्यात आले. आपल्या महाराष्ट्राचं घेतलं तर सातारा भागात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापना केली. प्रति सरकारची विशेष कामगिरी केली. लक्षात घ्या. प्रति सरकार म्हणजे काय तर ब्रिटिशांच्या कायदा न मानता स्वतःचे राज्य निर्माण करायचं. मग त्यासाठी स्वतः आपण स्वतंत्रच आहोत, आता ब्रिटिशांचे राज्य आमच्यावर नाहीच ही भावना मनामध्ये घेऊन हे उठाव झाले आणि ब्रिटिश सत्तेला या ठिकाणी विरोध झाला. त्यानंतर 1942 पासून 1947 पर्यंत या उठावाची ज्योत अखंडपणे तेवत राहिली आणि भारतीय जनतेला ही स्वातंत्र्याची जाणीव झाल्यामुळे हा लढा अतिशय व्यापक झाला आणि ब्रिटिश सरकारालाही भारतावर राज्य करणे कठीण गेले आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी. क्रांतीची दगदगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिली अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव राहावी यासाठी आपण हा 9 ऑगस्ट 1942 चा हा क्रांती दिन दरवर्षी आपल्या शाळेमध्ये साजरा करत असतो. आता
हे जे सगळे क्रांतिकारक होऊन गेले त्याच्यामुळे आपण इथं मोकळा श्वास घेतोय. ज्या सुखसोयी, ज्या आपल्याला स्वातंत्र्य मिळते हे त्यांच्यामुळे मिळते, हे विसरता कामा नाही. मग त्यांच्यासाठी आपण एक काय करायला पाहिजे तर बघा, असा एक संकल्प करूया की देशाचा सन्मान वाढवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. ज्ञान, संस्कार, मेहनत आणि प्रामाणिकपणा यांच्या बळावर भारताला जगातील सर्वोच्च राष्ट्र बनवण्यासाठी वाटा उचलू. देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करणे, संविधानाचा आदर करणे, पर्यावरणाचं रक्षण करणे आणि एक देशाचा जबाबदार नागरिक बनणे, ही जर भावना आपल्या मनामध्ये असेल तर हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असं मला वाटतं. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. भारताच्या इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट. MS पाटील मॅडम यांनी मैत्रीपूर्ण शैलीतील त्यांच्या भाषणामुळं आपल्याला या दिनाबद्दल अतिशय सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद मॅडम. यानंतर आज ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्या निवेदिता प्रकाश बंगाल मॅडम, BEd प्रशिक्षणार्थी, त्यांच्या मनोगताबद्दल दाभाडे सर यांनी त्यांना पुष्प देऊन त्यांचा आभार व्यक्त करावे ही विनंती करतो.